या अशोक खराचे वेगवेगळे कारनामे समोर आल्यानंतर त्याचे अनेक कृत्य जे आहेत त्याच्यावर आरोप करणारे जे आहेत ते पुढे येऊ लागलेले आहेत। अशोक खरातवर आता आणखी काही महिलांनी पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचे आरोप केलेले आहेत। 3 महिला या सगळ्या प्रकरणी पुढे येऊन त्यांनी तक्रार नोंदवण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली असून तपास यंत्रणांना महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या तिन्ही महिलांना विश्वासात घेऊन त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू आहे। या नव्या साक्षींमुळे खरात विरोधातील पुरावे अधिक मजबूत होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। या खरातचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे, कारण या सगळ्यामध्ये आता आयकर विभागाने देखील एंट्री घेतलेली आहे। या खरातची जी काही मालमत्ता आहे, त्याची जी संपत्ती आहे, त्याचा जो सगळा तपास आहे तो आता आयकर विभागाकडून केला जाणार आहे, अशी माहिती देखील पुढे येते आहे। खरातच्या मालमत्ता, व्यवहार आणि उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी होईल। नाशिकसह विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तांचा तपशील गोळा केला जात असून कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची छाननी केली जाणार आहे। त्यामुळे आता जमीन व्यवहार संबंधित लोक देखील पोलिसांच्या रडारवर आलेत। जवळपास 57 सातबारा अशोक खरात आणि कुटुंबियांच्या नावावर असल्याची माहिती मिळते। काही सातबाऱ्यांवर सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची नावे असल्याचं तपासात उघडकीस आलंय। त्यामुळे या व्यवहारांच्या लिंकिंगद्वारे मोठं आर्थिक जाळं हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्या प्रकरणी खरं तर जी सगळ्यात जास्त चर्चा होती आहे ते म्हणजे नीरज जाधवची। हा नीरज जाधव कोण आहे तर हा नीरज जाधव आहे अशोक खरातचा ऑफिस बॉय। या नीरज जाधवच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डमध्ये तब्बल 30 ते 40 महिलांचे संपर्क क्रमांक आढळल्यानं प्रकरणाचं गांभीर्य अधिक वाढलं। एसआयटीने हे रेकॉर्ड तपासले। नीरज जाधव खरातचे निरोप महिलांना पोहोचवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली। नीरज जाधव फोकस प्रॉपर्टीमध्ये येणाऱ्या महिलांच्या संपर्कात होता, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। त्यामुळे नीरज जाधवचेही कारनामे समोर येण्याची शक्यता आहे। या नव्या धाग्यादोऱ्यांमुळे एसआयटीच्या हाती लवकरच ठोस पुरावे लागण्याची शक्यता ही वर्तवली जाते। दरम्यान या सगळ्या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र महायुतीच्या नेत्यांवर आणि प्रामुख्याने मंत्र्यांवर आरोप केलेले आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या मंत्र्यांचे फोटो समोर आलेले आहेत त्या सगळ्यांना सहआरोपी करा, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। संजय राऊत यांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केलेला आहे। खरात प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर जाऊन चौकशी सुरू असून 2020 साली विशेष कॅबिनेट घेऊन खरातच्या संस्थेला पाणी कुणी दिलं त्याबद्दल विरोधक का बोलत नाहीत, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला। तर विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात देखील पुरावे असल्याचा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे। त्या भोंदू बाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे। ते सत्तेवर आहे, जे कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्रजींच्या, त्यांना सहआरोपी केल्याशिवाय या राज्यातली भोंदूगिरी बुवाबाजी थांबणार नाही। कोणी कुठे भेटलं, कोणासोबत फोटो आहे, काय आहे, या तर गोष्टी असतात। कोणी कोणासोबत फोटो असू शकतो, पण ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून 40 किलोमीटर दुरून त्यांना पाणी दिलं, त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत? तिथे तोंडाला कुलूप का लागत आहे? सिलेक्टिव्ह का बोलत आहे? त्यामुळे काहींना केवळ राजकारण आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे। आम्हाला महिलांच्या डिग्निटीमध्ये इंटरेस्ट आहे। आम्हाला ज्या महिलांच्या सोबत त्यांनी दुर्व्यवहार केला आहे त्या प्रत्येक महिलेला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। तेव्हा एकीकडे हे सगळे आरोप प्रत्यारोप रंगलेले असताना संजय राऊतांनी आणखी एका नेत्यावर आरोप केलेले आहेत। हे नेते आहेत कोकणातले, सिंधुदुर्गातले दीपक केसरकर। दीपक केसरकर यांना आधीपासूनच खरं तर या सगळ्या गोष्टींचा नाद असून जंगलामध्ये जाऊन ते असे विधी करायचे, असा आरोप जो आहे तो संजय राऊतांनी केलेला आहे। याशिवाय त्यांनी त्यांच्यावर टीका करताना त्यांचा डोमकावळा असा देखील उल्लेख केला आहे। पाहूया। केसरकरांवरती कोणी विश्वास ठेवू नका। केसरकर हा सावंतवाडीचा डोमकावळा आहे, बरं का? त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका। महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असल्यापासून त्यांना या गोष्टीचा नाद आहे। ते अनेक जंगलामध्ये जाऊन विधी करतात, असे त्यांचे सहकारी सांगतात।
खरं म्हणजे दीपक केसरकर यांचीच SIT चौकशी करण्याची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे यांना कॅप्टन खरातांचा रस्ता दीपकभाई केसरकरने दाखवला आणि गुवाहाटीचा रस्ता सुद्धा खरातांनी ह्या सर्व मंडळींना दाखवला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.